फायनली या जागेवर पोहोचलोय आपण आता. काय जागेचं नाव? लाईट हाऊस आहे. हा जो स्पॉट आहे ना त्याला आपण क्लासरूम म्हणतो, ट्रिगर आयलंड म्हणतो. ओके. क्लासरूम अशासाठी म्हणतो कारण ड्रायव्हिंगमध्ये पहिली कोणतीही डायव्ह असेल ना तर पहिली डायव्ह आपली इथे होती. ओके, त्यामुळे क्लासरूम आपण क्लासरूम नाव दिलं. ओके मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आणि दिवसामध्ये. तर आज तारीख आहे 15 आणि सकाळचा व्ह्यू बघा. समोर बीच आहे इकडे. झाडं असल्यामुळे जरा दिसत नाही आहे क्लिअर, बट जबरदस्त सुंदर आवाज येत होता बीच पाण्याचा. आणि हे कॉस्ट्युम आता घालून आम्हाला जायचं आहे. तर ॲक्च्युअल स्कुबा डायव्हिंग आम्ही करणार. आपण जिकडे राहतोय हे होमस्टे आहे. याचं लोकेशन मी टाकेल, खूप सुंदर आहे. तर 4000मध्ये 2 दिवसासाठी भेटलं आपल्याला विथ AC. बघा पाण्यामध्ये आता नवीन काय काय बघायला भेटेल. म्हणजे नवीन वेगळीच दुनिया आहे. काल मी सिलेंडर लावून पाण्यामध्ये गेलेलो. ती वेळसुद्धा तुम्ही पाण्याच्या आतमध्ये स्पेंड करू शकता विथ दॅट ऑक्सिजन. भारीच गोष्ट आहे एकदम. ती त्या वेगळ्या जगात तुम्ही जाऊ शकता असं आहे ते. आणि राहू शकता हाफ ॲन आवरपर्यंत. ट्रेनिंगमध्ये मस्त 3-4 गोष्टी शिकवल्या. पॅनिक सिच्युएशनमध्ये काय काय करायचं तुम्ही. असं तर होत नाहीत त्या पॅनिक सिच्युएशन, पण आपल्याला शिकवायचं गरजेचं आहे. काही गोष्टी सांगून नाही आहेत. त्यामुळे चला. स्कुबा डायव्हिंगचा कॉस्ट टोटल 5900 आहे. महाग आहे जरा, पण प्रॉपर ट्रेनिंग, इक्विपमेंट्स आणि ट्रेंड लोक असतात समती तुमच्या. 3-4 गोष्टी हे शिकवतात की तुमच्या जर चष्म्यामध्ये जर तुम्ही ग्लास घालता त्याच्यामध्ये जर पाणी अडकलं तर कसं बाहेर काढता येईल पाणी. आणि जर तोंडामध्ये पाणी आलं तर ते पाणी बाहेर फ्लश आउट करण्यासाठी एक बटन आहे, ते कसं ऑपरेट करायचं. त्यानंतर 2-3 सिच्युएशन सांगितले तुम्हाला मी दाखवतो पुढे. चला बघा आजचा ब्लॉग. ओके, तर आंघोळ करून आता जस्ट बाहेर आलो रेडी होऊन आणि कॉस्ट्यूम घेतला आहे. तर जाऊया. जिकडे आम्ही राहतो तिकडचा फ्रंट व्ह्यू बघू शकता. असं रोडच्या म्हणजे जवळच आहे. त्या साईडला, या रोडच्या त्या साईडला रिव्हर आहे. नाव नाही माहिती मला, सांगतो तुम्हाला. आणि या साईडला समुद्र. तर हे बघू शकता. रोड सुंदर जागे वगैरे हॉटेल आहे असं. चला आता निघूया, जाऊया MTDC रिसॉर्टला. निघालोय आता. सकाळचे वाजलेत 8:30. तर आम्हाला 8चा टायमिंग दिलेला. तर अर्धा तास थोडासा मागे पुढे होतो. पण मी मेन इन्स्ट्रक्टर सरांना विचारून ठेवलेलं. ते बोललेले 9 वाजेपर्यंत आला तरी चालेल. तर चला आता चाललो आहे आपण. तर आपण आता आज स्कुबा डायव्हिंग करणार. बघा सुंदर सुंदर दृश्य. एक वेगळ्या जगात जाणार आहे आज आपण. त्या जगात कसे मासे राहतात. म्हणजे आपल्याकडे अर्धा तासाचा टाईम आहे त्या जगात राहण्यासाठी ना. तर इकडून ते आपल्याला स्पीड बोट म्हणून नेणार आहेत. स्पीड बोट असेल आणि हा व्ह्यू बघू शकता. या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही थांबताय तर हा मस्त व्ह्यू एन्जॉय करू शकता. चालत तुम्ही या सगळ्या जागेवर फिरू शकता. छोट्या गाड्या निघतात. तर थोडीशी मोठी गाडी आली तर प्रॉब्लेम आहे, आपल्याला उतरावी लागते गाडी खाली. बस पण मस्त रोड आहे. गावात राहण्यासारखी फिलिंग आहे तिकडे राहणं म्हणजे असं. क्या हाई क्या कर रहे रे. हाँ कॅमेरा क्या तो हाई कर रहे. तर आपण MTDCला पोचलो आता जस्ट. आणि 9 वाजताचा 9 साडेनऊचा टायमिंग आहे इकडे. इन्स्ट्रक्टर लोक आपल्याला घेऊन जाणार. आणि समोर एक रेस्टॉरंट आहे MTDC
MTDCचंच रेस्टॉरंट आहे, तिकडे खाऊया. काल खाल्लेलं मस्त होतं जेवण, आज बघूया कसं आहे. हे लोकेशन बघा, सुंदर जागेवर आहे. इकडे बीच, आणि हे पूर्ण रिसॉर्ट. इकडे लोक राहतात पण, म्हणजे घेऊ शकता हॉटेलसारखे. 2000 असेल, 2000-3000 पर नाईट. आणि इकडे पार्किंग. ओके, तर इकडे आपण आता नाश्ता करायला बसलोय. फायदा क्या फिर आज एक्साइटेड तो हूँ मैं, बट डर भी लग रहा है क्योंकि प्रैक्टिस किया था पूल में, अभी लेके जा रहे हैं वो लोग समुंदर में. हाँ, तो डर तो लगेगा ना. तो स्नेहा को थोडं कॉन्शियस होत आहे. मला तर थोडी एक्साइटमेंट आहे, वेगळ्या जगात जायचं आहे आपल्याला, बघायचं आहे काहीतरी आज. बोल. डर लग रहा है, बट मैं माउंटेन ड्यू पीऊंगी. क्यों? क्योंकि माउंटेन ड्यू डर की माँ. मेरा वीडियो तभी डालना जब मैं करके आऊँगी इसको. तर सगळं खाऊन गावनं मागवलेलं आहे आम्ही. गावनं खूप टेस्टी आहे. इकडे गावनं ट्राय करा, आणि गावनं ट्राय करा, आणि पोहे, ब्रेड ऑमलेट. चला आता आपण स्कुबा डायव्हिंगसाठी. वेगळंच वातावरण आहे, एकदम शांत सकाळ सकाळी. ओके, तर बघू शकता फायनली पोहोचले आपण. समोर स्पीड बोट आहे इकडे. या बोटने आपण जाणार आता. काल या सरांनी ट्रेनिंग दिली आम्हाला, हे आमचे सर इन्स्ट्रक्टर यांनी काल ट्रेनिंग दिली. खूप मस्त ट्रेनिंग दिली. चला आता जाऊया बोटमध्ये. स्पीड बोट बघाय सुंदर आहे. बघू शकता स्पीड बोटमध्ये बसलो आता, तर जाऊया. छेईजन अलाउड कर रहा ऊपर. वाव, स्पीड बोट बघू शकता पुढून. एक्सपिरियन्स आहे माझा. चला बघूया. इकडे चेंज करायचं आहे, तर चेंजिंग रूममध्ये जाऊन चेंज करूया. इंट्रोडक्शन देती हूँ. ओके, यहाँ पे हमारे शाम सर सीनियर इंस्ट्रक्टर है. और जो बोट चला रहे वो बोट मास्टर है, वो बोट में रहेंगे. आपको कोई भी हेल्प को कुछ चाहिए तो उनसे बात करके उनका नाम है. ओके, तो संतोष सर है, वो सीनियर डाइव मास्टर है. वो संतोष सर है, वो भी डाइव मास्टर है. यहाँ पे हेल्प करेंगे आपको. सामने बैठे वो अंतर सर है, वो भी इंस्ट्रक्टर है. और ये अजिंक्य, दृष्टि और श्याम सर के वो DMT ट्रेनर है. ओके, अभी बोट के वो जो लेफ्ट हैंड वाला है वो चेंजिंग रूम है, यहाँ पे वॉशरूम है. ओके, अगर चेंज करना है तो वहाँ पे जाके चेंज कर सकते हो. ओके, यहाँ से अब जाने के लिए हमें 45 मिनट्स लगेंगे. ये जो रिवर है वो करली रिवर है. ओके, ये बैक वाटर है, तो यहाँ पे डीप कम है, मतलब डेप्थ कम है, तो यहाँ से बोट हो जाएगी. ओके, जब संगम पॉइंट क्रॉस हो जाएगा तो वहाँ से बोट हमारी पास रहेगी. ओके, तो वहाँ से ये फॉक्स आइलैंड है, आगे क्रोकोडाइल पॉइंट, सीगल पॉइंट. अगर आप लकी हो तो आपको डॉल्फिन ये सब बात करके हम वहाँ पे जाएंगे. ओके, जहाँ पे हमारा डाइव साइड का नाम ट्रेंगुला लाइट हाउस करके. ओके, वहाँ पे क्लब रूम करके मतलब ड्रॉप जैसा है, वहाँ पे आइलैंड हम खेलते हैं. तो वहाँ पे आपकी डाइव रहेगी. आपके साथ एक इंस्ट्रक्टर रहेगा जो आपको 30 मिनट वो डाइव पूरी घुमाएगा. ओके, आपकी मैक्स डेप्थ 12 मीटर है, तो 12 मीटर के अंदर ही हम घूम सकते हैं. ओके, आपको आपके साथ एक इंस्ट्रक्टर रहेगा और फोटोग्राफर है वो अलग से रहेगा. ओके,
अर्धा तासाचा हा रूट आहे. फायनली या जागेवर पोहोचलोय आपण. आता काय जागेचं नाव इकडे? आपला क्लासरूम आहे. लाईट हाऊस म्हणतात. ओके हा लाईट हाऊस आहे. हा जो स्पॉट आहे त्याला आपण क्लासरूम म्हणतो, ट्रिगर आयलंड म्हणतो. ओके क्लासरूम अशासाठी म्हणतो कारण ड्रायव्हिंग मध्ये पहिली कोणतीही डायव्ह असेल ना तर पहिली डायव्ह आपली इथे होती. ओके त्यामुळे क्लासरूम आपण क्लासरूम नाव दिलं. अच्छा क्लासरूम बघू शकता ही जागा खूप सुंदर आहे. तर हे मेन इन्स्ट्रक्टर आहेत. ओके रेडी. ओके थोड़ा सा ध्यान से देखिए. फर्स्ट ड्राइव है. वाटर एंट्री करने वाले हैं उसे जाइस्ट्रेट कहते हैं. तो बेसिकली इसके लिए हमें क्या करना है, प्रॉपर इस तरह से पूरा आपको इक्विपमेंट पहनाया जाएगा और वाटर को फेस करके ये बोट का मैक्सिमम एज के ऊपर खड़े रहना है. आपको डरने की जरूरत नहीं है. आपका जो इक्विपमेंट है वो पीछे से हमारा एक स्टाफ आपको होल्ड करके रहेगा, यानी कि आपका बैलेंस जाने का चांसेस नहीं होगा. सेकंड थिंग, जैसे हम एंट्री करना है उससे पहले आपको जो अपना राइट हैंड जो है वो आपका रेगुलेटर और मास्क के ऊपर रहेगा लाइक दिस, यानी कि आपका जो पाम वाला हिस्सा है वो आपका रेगुलेटर पे रहेगा और आपका जो फिंगर्स है वो आपका मास्क के ऊपर रहेगा इस तरह से. उसके बाद लेफ्ट हैंड जो है वो आपका वेट बेल्ट के पास यानी कि पेट के पास रहेगा. वाटर को फेस करके एज के ऊपर खड़े रहना है. ओके जैसे ही हम काउंट ऑफ 3 देंगे आपको वाइडली स्टेप आउट करना है सिर्फ. ठीक है, एक बार देख लीजिए. राइट हैंड ऑन योर रेगुलेटर एंड मास्क, लेफ्ट हैंड ऑन योर वेट बेल्ट. लुक स्ट्रेट. नीचे जाते वक्त सामने देखिए, नीचे देखने का कोशिश मत करिए. ओके 3, 2, 1 गो. सिर्फ स्टेप आउट करना है, गिरना नहीं है, कूदना नहीं है. आपका बीसीडी में पार्शियली एयर रहेगा, यानी कि जैसे आप पानी में एंटर हो जाओगे आप ऑटोमेटिकली फ्लोट हो जाओगे. आपको सिर्फ जो पोजीशन बोला है वो ऊपर आने तक वैसे ही रखना है और कंटिन्यूसली ब्रीथ करना है. प्लस हमारा एक स्टाफ आपके लिए ऑलरेडी पानी में रहेगा जो कि आपको रिलैक्स करेगा. क्लियर? किसी को बैक का वगैरह कुछ इश्यू है नहीं ना? तो बाकी सब एंट्री करेंगे. डायव्हिंग साठी बघा एक आता रेडी केलाय. ब्लॅक वाला ही लेके आओ. ब्लॅक वाला स्कूबा प्रो ब्लॅक. संतोष सर ओके चला आता रेडी झालो आपण. हो हाथ ऊपर कीजिए. राइट हैंड ऑन योर वेट मास्क, लेफ्ट हैंड ऑन योर वेट बेल्ट. मास्क को भी सपोर्ट करो, मास्क को भी सपोर्ट करो इस तरह से. हाँ वेरी गुड. लेफ्ट हैंड ऑन योर वेट बेल्ट. पंजा ओपन करिए. ओके जैसे ही 3, 2, 1 बोले आगे की तरफ स्टेप आउट करना है. ठीक है 3, 2, 1 क्या हुआ? एक पैर आगे कर, एक आगे करो. ठीक से पकड़ो और ब्रीदिंग करो. 2 सेकंड आप ऊपर आ जाओ. कोई गया कि ओके रेगुलेटर पे हाथ रखो. ओके लेफ्ट हैंड में वेट बेल्ट. ओके 3, 1 गो. राम पाय टाकायचा नाही. एक कोण ह्या मॅडम का घे, यांचं जरा हे वाटतं डाऊटफुल. घे त्यांना घे. पोटावरती येईल. लुक स्ट्रेट सरळ बघा. ओके 3, 2, 1 गो. लांब पाऊल टाकायचं. मॅडम कसे व्हेरी गुड. लास्ट पास आप जा रहे हो. चलो अपने पास
डाईव्ह करून आला आता. ओके. ओव्हरऑल एक्सपिरियन्स मस्त होता. कसा होता मग एक्सपिरियन्स सांग. आणि मशे काय मासा बनायचं आहे. माशांची लाईफ आज बघितली आम्ही. वेगळ्या जगात जाऊन आलो. खूप मजा आली. मस्ट ट्राय. मला अजून आत जायचं तर पण फक्त अर्धा तास होता. 2 तास तरी पाहिजे. त्या ऑक्सिजन त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे का तेवढं. सर आपको स्विमिंग आता है? नहीं इधर ही है. बोला. बॉडी छोड़ो. पेड़ पे कैसे सोते हो वैसा सो जाओ. क्या हो गया उसको? नहीं हो रहा. वो डर रही है. नहीं हो रहा है. डायव्हिंग करून झालेली आहे आपली आणि असंच वरती टाइमपास करतोय. म्हणजे बाकी जणांची बाकी आहे डायव्हिंग. तर आपण खूप म्हणजे अराउंड अर्धा 1 तास ट्रॅव्हल करून या जागेवर डाईव्ह करण्यासाठी. आणि जागा बघा किती सुंदर आहे. खूप सुंदर आहे पाणी. असं आम्ही असं पण आता पाण्यात गेलेलो. खूप सुंदर होती आजची डायव्हिंग एक्सपिरियन्स. म्हणलं की काहीतरी वेगळं पाहायला भेटलं आज. लॉबस्टर एवढे मोठे ना पाण्यामध्ये. आता गोप्रोचे व्हिडिओज जे आहेत फुटेज ते स्कुबावाले आपल्याला सेंड करतील. त्या हिशोबाने मी ॲड करतो आपल्या एडिटिंगमध्ये व्हिडिओमध्ये. हा व्ह्यू बघू शकता. इकडे समोर लाईट हाऊस आहे बघा. हा लाईट हाऊस आहे इकडचं. पाणी बघा कसं उडतंय. आता चालली आता डाईव्ह करण्यासाठी. मुंह से सांस लेना है बस. 3, 2, 1. टेंशन मत ले कुछ. बहुत जने बचाने वाले तेरे को. चल गो. धरपडली आहे धरपडली. अजून वो कम ऑन. हाँ सही है. उनको बताइए आप ठीक है. नहीं डर गए आप. नहीं डरे लेकिन वो लोग जरूर डर गए. क्या हुआ हमारा नमक पानी सबका सब्जी में कुछ करने का मालूम है आपको. आपका नाश्ता सब सब्जी आ रहा है. कैसा था एक्सपीरियंस? मस्त था. मैं खुद ही कर रही थी. हाँ उनको छोड़ दिया. ऐसे क्या क्या देखा? अरे एक टाइम तो ऐसा आ गया तो कुछ तो फंसाया हुआ था ना. वो हिलने लग गया जोर जोर से. तो बोला कि इधर आओ. हम लोग बीच पे सो भी गए थे. रेती में थे. फिर रेती के साथ थोड़ा खेला. क्या बात कर रहा है? इतना बड़ा एक फिश था जो हम लोग वैसे वो मेरे पास आया. इतना मेरे को भी नाटक करना. नहीं ये ज्यादा लग रहा था मेरे को. पूछ उसको. एक बड़ा फिश तो उनके पास ही निकली. इतना बड़ा एक फिश था उसके पास निकलेगा. वो आया उसने हम लोग को देखा. हम उसको देख रहे. मेरे को लगा कि मेरे को काटेगा. उसको लगा कि अब कुछ करेगा. फिर उससे 2 मिनट इंटरेक्शन. और वो जो क्या हो रहता है वो ऐसा फंसाने वाला. वो
नीचे था, बोले उसके पास तो जोर से हिलने लग गया। फिर मैंने बोले चल भाई इधर से। लाइट हाउस कार्ली रिव्हर ना, तर ही कार्ली रिव्हर आहे, बघू शकता तुम्ही. ती रिव्हर समुद्राला जोडली आहे. इकडे बघा इथं आमचे सर मस्त ट्रेनिंग दिली आणि आज डायव्हिंगला पण खूप मजा आली. सर नाव श्याम सर. तुमच्याशी भेटा आणि ते खूप चांगलं क्लिअर करतात तुमचे डाऊट्स. तर कोणाला भीती पण वाटत असेल तर ह्यांच्यासोबत तुम्ही डाईव्ह करा. तुमची भीती आधी काढतील, त्यानंतर तुम्हाला डाईव्ह करा. या बोटमधून गेलेलो आम्ही, आता जस्ट डाईव्ह करून आलो. तर जस्ट डाईव्ह करून आलो आता परत चालू आहे चेंज करण्यासाठी. त्यानंतर बघूयाचा नंतरचा प्लॅन दाखवतो तुम्हाला. लेफ्ट आहे आगे से. ओके, तर मित्रांनो आज स्कुबा डायव्हिंग आमची झाली. आम्ही काहीतरी 5 वाजता तिकडून निघालो आणि आपल्या हॉटेलवर आलो. होमस्टे जो आम्ही बुक केला आहे तिकडे आलो. आणि 1 मिनटं थांबा, आता आम्ही निघालो आहे सगळं फ्रेश होऊन. ये लेफ्ट आहे. तर हा लेफ्ट घेतला आम्ही. आता महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा पुतळा इकडे आहे, तर तो बघण्यासाठी चाललोय आपण आता. ओके मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो इकडे पुतळ्याच्या इकडे. आणि खूप छोटे छोटे रस्ते होते, तर इकडे पोहोचलो. आणि हे दृश्य बघा समोरचं. तर हा पुतळा एक जोरात वारा आलेला, वादळ आलेलं, त्यामुळे हा पुतळा पडलेला. मला वाटलं याचं कन्स्ट्रक्शन झालं असेल, पण न्यूज माझ्याकडे होती की पुतळा पडलेला, तरी बघायला आलो मी. चला बघूया आज जाऊ. फोटो ही नहीं आया बोल रहे ना, कपडे घालून आले त्यांना फोटो काढायचे होते, पण आता अंधार झाला. तर हे बोलायला लागले की ही कपडे आम्ही परत उद्या घालणार एकमेकींना सांगायला लागले. तर बघू शकता हा किल्ला. समोर बघा इकडे काम चालू आहे आता. मला दाखवायचं नव्हतं हा व्हिडिओ, पण असं चालू मी. बघा आम्ही आलेलो आणि इकडे वॉर सुरू झाली आता. वो चले गया, तू भी गया, मैं भी जाता हूँ. देख एकामेकांना कसे ठसवत होते बघा, बारके कुत्रे बघा. गँग आहे यांची सगळ्यांची. जेव्हा हा इकडून बोलवते परत, जाऊ दे बोलतो. मत नाही, वो हाइपर है अभी. आए कैसे, इसने गाली कैसे दिया, देख रहे थे कितनी वापस बुला रहा था. शिट, कैसा इमोशंस है ना इन लोग. बोले ये तो पागल हो गया भाई, गरम. जल्दी जाना, चल ना रोहन, लाइट जा रहा है. चल दे मेरा निकाल. तर इकडे आलेलो आम्ही. तर इकडे बघा अशी अवस्था आहे. राजकोट फोर्ट खूप सुंदर फोर्ट आहे, पण आता काय मेंटेन न केल्यामुळे अशी अवस्था झाली. चला आता मन नाराज झालं आमचं, आता जाऊया परत हे बघून माझं.
tomorrow, day 3. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये, अजून एका नवीन दिवसामध्ये. तर आपण आता बीचवर आलो आहे. तर आज 16 तारीख. तर आज 16 तारीख रविवारचा दिवस आणि आपल्या इकडे होमस्टे पार्टीच आहे. म्हणजे आमच्या होमस्टेच्या बाजूने एक छोटासा रस्ता आहे, तिकडूनच पार्टी बीचचा ॲक्सेस आहे. आणि इकडे बघू शकतो तुम्ही खूप सुंदर प्रकारे असं मासेमारी सुरू आहे. काल दुपारी स्कुबा डायव्हिंग झाल्यानंतर थोडंसं बाहेर फिरलो, इकडच्या लोकल गोष्टी एक्सपिरियन्स केल्या, खाल्लं पिल्लं आणि मग घरी जाऊन झोपलो. पण रात्री बीचवर आलेलो, याच बीचवर आलेलो रात्री. खूप अंधार होता म्हणून काय मी रेकॉर्ड नाही केलं, जास्तच अंधार होता. बसलो इकडे थोडंसं चिल केलं आणि मग परत गेलो. आणि आजची ही सकाळ बघू शकता खूप सुंदर. तर आज आमचा निघायचा प्लॅन आहे इकडून. आता चेकआउट आहे 11 वाजता. जिवंत आहे ना. एक तास मस्त आंघोळ केली पाटी बीचमध्ये. एवढं साफ पाणी आहे ना, म्हणजे क्लीन बीच आहे एकदम. आणि पाणी पण एकदम पूलसारखं म्हणजे एकदम निळं पाणी, नॅचरल वॉटर, काही मिलावट नाही. चला आता जाऊया आपल्या रूमवर आणि करूया आपला परतीचा प्रवास सुरू. ओके, तर मित्रांनो पण आता चेकआउट करतोय. बाय बाय बोलूया प्लेसला. खूप सुंदर प्लेस होती, 2 दिवस होता. घराच्या समोरच जिकडे आपण स्टे करतो तिकडे समोरच बीच आहे. इकडे आता आम्ही 1 तास मस्त आंघोळ करून आलो. क्लिअर पाणी, क्लिअर. डोळ्याने तुम्हाला आतमधले दिसेल काय, शिंपल्या सगळ्या अशा दिसतात. मासे नाही आहेत पण शिंपल्या सगळ्या आहेत, खेकडे. तर जाऊया आता नाश्ता करण्यासाठी. MTDCचं ब्रेकफास्ट रेस्टॉरंट आहे, MTDC रेस्टॉरंट आहे. खूप सुंदर नाश्ता भेटता करून आपल्या प्रवासाला पुढे सुरू करूया. म्हणजे आता आपण मुंबईला निघणार आहे. इकडून काहीतरी मुंबई 500 किलोमीटर आहे, 507 किलोमीटर कंप्लीट करणार. 10-11 तास आता परत आपल्या लालपरीमध्ये. चला निघूया, बघा आमचा मुंबईचा प्रवास. चला बाय बाय बोलूया या घराला. चला, हा स्टे होता आपला सुंदरसा. आणि इकडून जस्ट बीचला ॲक्सेस आहे समोरून. इकडे रोड बघा कसे बारीक आहेत एकदम. ओके, तर जाता जाता इकडे थांबलेलो हे मंदिर. आणि वेर्ना नदी ही समुद्राला जाऊन मिळते पुढे. काल आम्ही इकडूनच त्या स्पीड बोटने गेलेलो स्कुबा डायव्हिंगसाठी. निघूया थोडंसं चिल करून म्हणजे आजच गप्पा मारत बसू आणि निघूया. 4-5 फोटो काढायचे आणि मुंबईच्या प्रवासाला सुरू करायचा. चला, इथून आता 500 किलोमीटर आहे मुंबई. जाऊया आरामचे. कसल मालवण रोड आहे हा. 487 किलोमीटर दाखवत आहेत आपल्याला घरी पोहोचण्यासाठी मुंबई. 12:46 झालेत आणि हे बघा 487. इकडे बोर्ड बघा दाखवतो, मुंबई 485 किलोमीटर. आणि इकडे चेटुकवाडी करून पण एक होती जागा, मी लोकेशनमध्ये बघितलेलं. चेटुकवाडी तुम्हाला माहिती असेल, त्या आपल्या या मूवीमध्ये तुंबाड मूवीची स्टोरी आहे ती. ओके मित्रांनो, तर लास्ट 1 तास झालं आपण NH66 वर आहोत. NH66 म्हणजेच मुंबई गोवा महामार्ग. 350 किलोमीटर दाखवत आहेत घरी पोहोचायला आपल्या मुंबईला. आपण NH66 पकडूनच जाणार आहे घरी, कारण गुगल मॅप आहे ना, या रोडचा काम चालू आहे. मध्ये मध्ये खूप पॅचेस असे ओबडधोबड आहेत, त्यामुळे गुगल मॅप दुसरा रूट दाखवतो.
हा रूट NH66 वाला लांजावरून जातो, पण दुसरा रूट आहे आपला तो मला गावाचं नाव नाही माहिती त्या, बट दुसरा रूट तिकडून जातो. तो रूट सोडून आपण NH66 कंटिन्यू केलं आहे आणि मला तर आता 7-7.5 तास दाखवत आहेत घरी पोचायला. आता वाजले आहेत दुपारचे 4, तर बघू किती वाजता घरी पोचणार. आणि हा रोड बघू शकता तुम्ही, तर 350 काहीतरी किलो आणि रस्ता बघू शकता तुम्ही. हा NH66 जो खोळंबलेला रोड आहे, एवढं वर्ष झालं कमीत कमी, लहानपणाचे आम्ही मोठे झालो तरी हा रोड अजून असाच काम चालू आहे बोलून. आता बघा इथपर्यंत आलं आहे काम. तर येताना माझ्या हातून चुकी झालेली, मी एक सावर्डे किंवा कणकवलीच्या इकडून एक लेफ्ट घेतलेला, तर मी दुसरा रूट लांजा सोडून दुसरा रूट पकडून गेलेलो. पण आता मी विचार केला आता हाच रूट पकडून जाणार मी. चला कंटिन्यू करूया राईडला. आता एक ब्रेक घेतो, छोटासा चहा ब्रेक. दाखवतो तुम्हाला पुढचं वातावरण. ओके, तर हे शिवसागर हॉटेलमध्ये बसलेलो तर आता 6 मुंबई गोवा हायवे इकडे शिवसागर हॉटेल आहे. इकडे बघू शकता, इकडे थांबलोय. थोडं काय खाऊन पुढे जाऊया. 6.5 hours later. रात्रीचे वाजले आहेत 10:46 झालेत आणि आम्ही अजून पण घरी पोचलो नाहीये. तर सांगायचं हेतू म्हणजे हेच की बघू शकता तुम्ही ट्रॅफिक आजूबाजूला आमच्या. आम्ही ट्रॅफिकमध्ये 2 तास झालं कंटिन्यू आहे. 160 किलोमीटर होते, पूर्ण 60 किलोमीटर ट्रॅफिकमध्येच गेले आमचे. आता 100 किलोमीटर बाकी आहेत. एवढी ट्रॅफिक आहे ना इकडे, काय विचारायला नको. तर हा ब्लॉग मी आता इकडेच संपवतो. तर रात्रीचे वाजलेत काहीतरी 11 आणि चला, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल हिअर. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून जा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा माझा चॅनल जर प्रकारे. चला बोलूया आता गुड बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल हिअर. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा.